आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या सत्तेची चावी मानल्या जाणाऱ्या मुंबईत महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मोठे राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत। गेली 30 वर्ष मुंबईवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेले काही राजकीय डाव आणि विकासाचे निर्णय ठाकरेंच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावू शकतात। नेमकी कोणती आहेत ती 7 प्रमुख कारणे ज्यामुळे ठाकरेंचा मुंबईत पराभव मानला जात आहे पक्का। महालक्ष्मी रेस कोर्स, शिंदेंचा गेम चेंजर निर्णय। निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मी रेस कोर्सचा 300 एकराहून अधिक भूभाग मुंबईकरांसाठी खुला करण्याचा घेतलेला निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जात आहे। हा भाग बिल्डर लॉबीच्या घशात न घालता तिथे सेंट्रल पार्क प्रमाणे सुविधा, जॉगिंग ट्रॅक आणि ऑक्सिजन पार्क उभारण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि पर्यावरणप्रेमी मतदारांना भावणार आहे। विकासाचा मुद्दा विरुद्ध भावनिक राजकारण। ठाकरे गटाकडे आजही मराठी अस्मिता आणि सहानुभूतीचा मुद्दा आहे। मात्र 30 वर्ष सत्ता असूनही मुंबईतील खड्डे, पाणी तुंबणे आणि कचऱ्याचे प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न जनता विचारत आहे। दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याने सुज्ञ मतदार इकडे वळण्याची शक्यता आहे। 1997 पासून सलग 25 वर्ष आणि एकूण 30 वर्ष ठाकरेंनी मुंबईवर राज्य केलं। मात्र या काळात मुंबईकरांच्या मूलभूत समस्या तशाच राहिल्याने मतदारांमध्ये एक सुप्त नाराजी आहे। ठाकरेंना खूप संधी दिली, आता बदल हवा अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे। शिंदे भाजप युतीची ताकद। मुंबईतील गुजराती, उत्तर भारतीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार पारंपरिकरित्या भाजपच्या बाजूने आहेत। आता त्याला एकनाथ शिंदेंच्या रूपाने मराठी मतदारांची जोड मिळत आहे। युतीमधील अंतर्गत धुसफूस संपल्याने भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रितपणे 80 ते 90 जागांवर पूर्ण ताकदीने लढणार आहे, जे गणित ठाकरेंसाठी कठीण ठरू शकते। काँग्रेसची कमजोर स्थिती आणि मतांचे विभाजन। एकीकडे काँग्रेसने ठाकरेंची साथ सोडल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत मर्यादित ताकद आहे। त्यातच राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मराठी मतांमध्ये विभाजन झाल्यास आणि हिंदी भाषिक मतदार दुरावल्यास त्यांचा थेट फटका ठाकरेंना बसू शकतो। मराठी मतदारांचा बदलता कल। गिरगाव, दादर, परळ, वरळी, घाटकोपर यांसारख्या मराठी बहुल भागात काम कोण करतंय याला महत्त्व दिले जात आहे। एकनाथ शिंदे यांनी रेस कोर्स आणि कोस्टल रोड सारख्या प्रकल्पातून दाखवलेली कार्यक्षमता मराठी मतदारांना आपल्याकडे खेचून घेऊ शकते। मराठी मतदार शिंदेंच्या बाजूने झुकला तर मुंबई ठाकरेंच्या हातून गेलीच समजा। अस्तित्वाची लढाई। शिंदे गटासाठी ही निवडणूक स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे, तर ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। मुस्लिम आणि दलित मते ठाकरेंकडे वळली तरी विकासाच्या मुद्द्यांवर तरुण वर्ग आणि मध्यमवर्गीय मतदार शिंदेंना साथ देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। थोडक्यात आगामी निवडणूक ही मराठी अस्मिता विरुद्ध मराठी जीवनमान विकास अशी होणार आहे। मुंबईकरांचा कल आता निव्वळ भावनांपेक्षा ठोस विकासाकडे झुकताना दिसत असल्याने ठाकरेंचा 30 वर्षांचा बालेकिल्ला ढासळण्याची चिन्हे गडद झाली आहेत। मुंबईकर यंदा कोणाला साथ देणार? 30 वर्षाच्या जुन्या सत्तेला की शिंदेंच्या विकासाला? कमेंट करून नक्की सांगा।